लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे काहीही झालं तरी भाजपमधून लढणार. राष्ट्रवादीचे 22 आणि शिंदेच्या सेनेचे काही आमदारांचे भाजपमधून लढण्याचं ठरलेलं आहे. रोहित पवार यांचा मोठा दावा. सुनील तटकरेंकडून रात्री शरद पवारांची भेट. सिल्वर ओकवरील भेटीने राजकीय चर्चांना उधाण, तर प्रकृतीची विचारपूस करण्याची सदिच्छा भेट घेतली. तटकरे यांची माहिती. प्रफुल्ल पटेल पक्षाच्या निर्णयाने अस्वस्थ, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेलांचं नाव नव्हतं. आसामवरून परतताना पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास टाळल्याची ही माहिती. सोनं चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ. आयात शुल्क 6% आता थेट 15%. पंतप्रधान मोदींकडून 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन. आयात शुल्क वाढल्याने सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 8,000 तर चांदीच्या दरात 20,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 1,63,770 रुपयांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मोदींकडून पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन. अमित शहांनीही आपल्या ताफ्यातील वाहनं कमी केली. राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सामान्य प्रशासन विभाग मोहीम हाती घेणार. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा आढावा घेतला जाईल. पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल पुरवठ्यात घट. युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम. इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर. नोटीसवर समाधानकारक उत्तर न दिल्याने कारवाई. मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला एवढी घाई का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच घर अनधिकृत होतं का? पालिकेच्या कारवाईनंतर इम्तियाज जलील यांचा सवाल, तर संजय शिरसाटांकडून जलील यांच्या अटकेची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा सीबीआयकडे. शुभमने पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय. शुभमला घेऊन सीबीआयचं पथक मुंबईत. नीट पेपरफुटी प्रकरणातील एक आरोपी पुण्यातील असण्याची शक्यता. पुणे पोलिसांकडून शहरात संबंधित आरोपीचा शोध सुरू. सूत्रांची माहिती. नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव. एनटीए बरखास्त करण्याची याचिकेतून मागणी. बारामतीमध्ये शिकाऊ विमान पडल्याची घटना. गोजुबावी गावाच्या हद्दीत शिकाऊ विमान कोसळलं. वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज सिंहस्थ बौद्ध चिन्हाचं अनावरण होणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला जाईल. सिंहस्थ लोगो सीलिंग गेटवे ऑफ इंडिया सीएसएमटी स्थानकात झळकावला जाणार. विदर्भासह राज्यात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट. अकोल्यात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 1989 नंतर प्रथमच पुण्याचं तापमान 44 अंशावर. सोलापूरमध्ये उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू. मोहोळ तालुक्यातील पापरी गावाच्या शोभा डोंगरेंचा मृत्यू. सोलापुरात तापमानाचा पारा 42 ते 43 अंशावर. कसारा आसनगाव लोकल आज दुपारी 2 तास बंद राहणार. दुपारी 3:30 ते 5:30 दरम्यान लोकल बंद असेल, तर 14 ते 16 मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका. अमेडियाला 22,46 लाख रुपयांचा भूर्दंड. अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत. महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावा लागणार. अखिलेश यादवांचे भाऊ प्रतीक यादव यांचं निधन. लखनौच्या शासकीय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. मृत्यूचं कारण अस्पष्ट. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.